रामकृष्ण आहे मंडळी. आज आपण आलो गावाला आणि गावाला सकाळ सकाळ 6 वाजता उठून गेलो मी आणि पोहायला. मी तर एकटा जाणार आहे थंडीचं पोहायला. सोबत 2 मित्र पण घेतले आणि पोहून झाल्यावरती आलो आणि भूक लागली होती जास्त, त्यामुळे जेवण केलं. मी नाश्ता केला. नाश्ता झाल्या मी गेलो थोडं मंदिरात. मंदिराचं नवीन काम झालं होतं, बोर्ड लावला होता आणि एक पुतळा बसवला होता. मग मंदिरात गेलो. मंदिराचा बोर्ड आणि एक कानिफनाथ महाराजांचा पुतळा मस्तच दिसत होता. आज तर गावाचा व्ह्यू पण कमी नव्हता. घरी आलो आणि थोड्या वेळ काढली झोपेतून तर बाबांनी उठवलं आणि उठल्यावर मी आणि बाबा गेलो काढायला. जाता जाता खडकवाडीत आपली एक माझी शाळा नावाचं बोर्ड लावताना बघितलं शाळेच्या. आणि आज गाड्याला कांड्या व शिव्या होत्या आणि जोकाटात नाग्या आणि आपला सोना. बारी तर भिडवली मग बैलांनी. बारी कशी झाली कमेंट करून नक्की सांगा. बघा तुम्ही बारी. चौकाठीचं मागं डबड लावलं होतं कारण स्पीड वाढावी बैलांना घाबरून. बारी 11:51 बारी झाली होती आपली. फायनलला काय आपण थांबायचा विचार नव्हता झाला, त्यामुळे मी आणि बाबा लगेच आलो घरी. घरी परतल्या केलं जेवण झाल्या आला तर हा लहान मुलगा बोलला, दादा चल येतो का माझ्यासोबत पोहायला. याचा पेपर होता सकाळी. मी म्हणलो चल पोहायला, मला काय काम नाही. होऊन आलो, झोपलो आणि डायरेक्ट रात्री उठलो. मित्रांनो, एवढंच होतं आपला आजचा ब्लॉग. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.